नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझा कास्तकार या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई। या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी हेक्टरी किती रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे आणि ही नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि त्याची तारीख जाहीर झालेली आहे की डिसेंबर महिन्यामध्ये हे पैसे शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला मिळणार, सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। व्हिडिओ बघण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। खरीप आणि रब्बी हंगामात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। शेतकरी मित्रांनो, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत या संबंधीची माहिती दिली आहे की राज्यातील शेतीच्या नुकसानीबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली की हे पाटील म्हणाले की राज्यात सलग 6 महिन्याच्या अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने केंद्रीय मदतीशिवाय अतिरिक्त मदत सुद्धा देण्याची निर्णय घेतलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी त्यांना 10,000 शासनाने देणार आहे, त्यानंतर ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना हे सर्व होऊन सुद्धा काही मदत मिळाली नाही त्यांना एकूण 5-6 हजार रुपये सुद्धा मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, कधी मिळणार ही नुकसान भरपाई ते बघूया। शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे। यापूर्वी सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम त्यांना दिली जात आहे। आता कोकणातील ऑक्टोबर मधील अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत 30 डिसेंबर पर्यंत केली जाईल। म्हणजे शेतकरी मित्रांनो, कोकणामध्ये ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठेसे नुकसान झाले त्यांना येत्या 8 ते 10 दिवसात त्यांच्या खात्यावरती पैसे येणार। आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे शेतकरी मित्रांनो की ही मदत कोणत्या जिल्ह्यांना किती मिळेल तर ते बघूया। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 50% अधिक नुकसान झालं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्यांना हेक्टरी 15 ते 20 हजार दरम्यान मदत मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यात 75% पेक्षा अधिक नुकसान झालेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, इथे नुकसान जास्त झाले तर यांना 30,000 पर्यंत हेक्टरी मदत मिळू शकते। त्याचबरोबर लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 80 ते 100% नुकसान झालं आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळू शकते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, यांना 30,000 पासून ते 45,000 पर्यंत यांना मदत मिळू शकते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।